मग त्या माऊलीला काय म्हणू, कसे आणून दिले मला, इथं पैसे नाही. त्याशिवाय करमत नाही तुम्हाला? नाही बा. इंद्रायणी नदीच्या पुराने अनेकांचे संसार वाहून नेले होते, पण एका 93 वर्षाच्या आजीचं सर्वात मोठं दुःख होतं. त्यांची आयुष्यभर जपलेली ज्ञानेश्वरी व इतर पोथ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. जेवल्या का? आजी म्हणाला, मला जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माझा दिवस सरत नाही. ज्ञानेश्वरी हरवल्यापासून त्यांचा जीव अगदी काय अस्वस्थ झालं? झाला होता. काय व्हायलं? गेलं वय? कुठं राहता तुम्ही? इथंच राहता? बर, तुमचं सगळं वाहून गेलं का? उदंड औषध करू दे का, मला विचारलं तुला देऊ विचारलं, तब्येत बरी नाही आता. काय झालं तुम्हाला? थकवा, थकवा आलाय? पोटात काही नाही. आपल्याला येऊ सकत चांगलं खायची सवय. पोटात काय नाहीये? जेवलं नाही तुम्ही? कुठे जेवू, काय आणू का खायला मग तुम्हाला? तोंडाला चव नाहीये. हा, मला थोडंसं भत्ताचं आण. काय आणू? भत्ता, भेळ भेळ. भेळ आणू का? हा, म्हणजे चळेल खायचं. बर, मी घेऊन येते भेळ. हा. रामकृष्ण हरी उदंड औषध. भेळ आणायला तर आले, पण आजींना ओली भेळ आवडते का सुकी भेळ आवडते हे काय मी विचारलं नव्हतं. पण तरी पण म्हातारी माणसं ओली भेळची त्यांना आवड असेल असं मला वाटलं नाही. त्यामुळं मी सुकी भेळच घेतली आणि माऊलींनीच मला आजींना ही भेळ देण्यासाठी मला निवडलं असं मी समजते. आणि ही भेळ आजीनं आपण भेळ आजींना आणली देते. आहे. खाते गे तेवढं पोट भर. पण तुम्हाला मी विचारलं नाही की ओली पाहिजे भेळ का सुक्की पाहिजे? सुट्टी पाहिजे होती, बरी जाऊ दे आता तुझे. सुक्कीच आहे. हा, मला सुट्टीच आवडती. मला माहिती होतं तुम्ही ओली भेळ खाणार नाही. मला नाही एवढंच लागतं, पण चांगलं खायचं. एवढंच लागतं पण आजींना खूप- बघडे खाली बाई 94 आहे माझं. भारत स्वतंत्र झालं तेव्हा 7वीला होते मी. होय, सगळे ग्रंथ वाची ते दासवादापर्यंत. सगळे ग्रंथ वाचता का? हा, सगळं भिजलं. आता मला ना माऊलीची पोथी घ्यायची तर पैसे नाही. बर, ज्ञानेश्वरी घ्यायची छोटी कवयला वाचायला, म्हणून बसले. म्हणलं मागून पुरे करील ज्ञानेश्वरी घ्यायची वाचायला. मला करमत नाही देवाशिवाय. देवाशिवाय करमत नाही तुम्हाला? नाही मला. 94 डोळे चांगले, चष्मा नाही, चष्मा नाही. चालते. मग त्या माऊलीला काय म्हणू, कसे आणून दिले मला. माझी लेक भेटली मला. माझे लेक म्हणता ना मला? हा, लेक तुमचं नाव सांगा की, मला नाव तर सांगितलंच नाही. कमळाबाई मोरे. कमळाबाई मोरे. होय, 94. 94 आहे. हा, 50वी वारी. वारीला जावाना मी विश्रांतवाडी पर्यंत गेली. विश्रांतवाडी पर्यंत गेला होता हा, का? तरी पायी विश्रांतवाडी मग माऊली वाटे लावायला. हा हा हा. आणि सगळेनं फोटो घेतले. मिलिटरीवाल्यानं यायनं सगळेनं माझे फोटो घेतले. घेतले वे? हा. मग काय एवढ्या वयात वारी करणं सोपं नाहीये. भाऊ बाई ती या पाय मला भूक लागली कशी आली. मी तिच्या समोर बसली. माझ्याकडे सगळं बघते. माझे माऊली तुमच्याकडे सगळं बघते. कपडे स्वच्छ कपडे देते. मी इंद्रावणीत आंघोळ करते, प्रदक्षिणा घालते देवाला, हा, वाचन करते. पण माझी पोथी गेल्याने मी हैराण झाले. आता पोथी तुमची पाण्यात वाहून गेली. कपडे पोथी सगळं कपडे बिडे सगळं. कुठं राहता तुम्ही? मी इथून माऊलीच्या पुढं जाते. तिथपर्यंत पाणी आलं होतं? तिथपर्यंत पाणी आलं होतं का? बाई माऊलीला भेटलंच. हो, ते खरंय. मी सांगू, हा. कोण असती तिथं घाण टाकली होती तर संतांना आंघोळीला तिनं गंगा अशी सोडली ना, माणसं का जाईना. हा, स्वच्छ पाणी दिलं सगळ्या वारकऱ्यांना तिनं आंघोळीला.
म्हटलं मला पटलं, आमचं गेलेलं नाही सुख, फक्त ज्ञानेश्वरी टेकायला पाहिजे. तेवढी माझी ज्ञानेश्वरी असती ना, मला काहीच नको. बर घेऊ आपण तुम्हाला ज्ञानेश्वरी घ्यायला मी पैसे देते तुम्हाला. तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. तुमच्या माऊलीनेच मला पाठवले. हो का? हो मी तुम्हाला तर कोणामध्ये शिरत नाही, कोणाची मैत्री नको, फक्त देवा तुझी मैत्री. कधी गेला मैत्री संपली, आता तुझी मैत्री तार नाही तर मान. मला स्वच्छ लागत. स्वच्छ दिसताय तुम्ही, खूप स्वच्छ. मला ते घाण नाही अजून काहीच नाही काहीच नाही. चप्पल सुद्धा स्वच्छ माझी, तर पिशवी खरंच गेली. आजी खूप स्वच्छ आहेत. स्वच्छता दिसतीये. मला काही नको, माझी ज्ञानेश्वरी मिळाली ना, हा. मग मला देवच भेटला. मला बरं कितीला ज्ञानेश्वरी मिळते? मराठी कितीला मिळते? आता ती पाहिली नाही, आता काय भाव बोलतील त्याचा पत्ता नाही त्यांचा. बर पण बर भाव. ठीक आहे, घेऊया आपण ज्ञानेश्वरी घेऊया तुम्हाला. कुठं मिळते? इथं देवळा पैसे बर ठीक आहे. केवढी? मध्ये मराठीमध्ये? हा, छोटी आणा, मोठी नका. छोटी आणू का? हा, छोटीच आणा, कारण सांभाळायला जड कर. केवढी तरी हाताने दाखवा मला. अशी एवढी. तेवढी होय? हा, छोटी आणा, नाही तर वयासट राहती, मोठं दिदी नको. नाही ते सांडेल भेळ खावा. खाते बाई, खायला नाही. माझी आई भेटल्यावर मला खाणं काय, आई भेटल्यावर मला काय लागतं. बर बघते मी ज्ञानेश्वरी आता भेटते का बघते. कुठं मंदिरापाशी का? हा, पुणे. बर आले मी. गेलं जन्माची देणगी दिली. काय जन्माची देणगी दिलेली होती ना, मला काही नको. तुम्हाला ज्ञानेश्वर दिली की का? माझी भूक तेवढीच आहे, ज्ञानेश्वरींची? याच्यापेक्षा भूक तेवढी आहे मला. बर ठीक आहे. छोटीशी वाहून गेली ना ज्ञानेश्वरी. बर मी आणते. आले खा तुम्ही, भेळ खा. आजींसाठी ज्ञानेश्वरी बघूया कोणत्या दुकानात मिळते ते. तर फायनली आजींसाठी योग्य अशी ज्ञानेश्वरी मिळाली, ती मी घेते आणि आजींना देते. तर आजींनी सांगितल्याप्रमाणे मला हीच ज्ञानेश्वरी योग्य वाटते. हीच ज्ञानेश्वरी मी आजींसाठी घेतली. चला मग आजींना ही ज्ञानेश्वरी आवडते का बघू. मी नवीन ज्ञानेश्वरी घेऊन दुरूनच आजींकडे चालत होते. माझ्या हातातली ज्ञानेश्वरी दिसताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य पाहून वाटलं आज मी त्यांना एक फक्त पुस्तक नाही, त्यांना त्यांचा हरवलेला श्वास दिला. त्यांची भक्ती आणि त्यांच्या आयुष्याचा आधारच परत देत होते. खुश झाल्या का आजी? खुश झाल्यात एकदम. पुरात वाहून गेलेली ज्ञानेश्वरी पुन्हा आजींच्या हातात देण्याचं भाग्य मला लाभलं. माझ्या पायाने पडायचं आजी. दिवसांनी ज्ञानेश्वरी पाहताच आजी त्यांच्या ज्ञानेश्वरीला डोळ्यात अश्रू तारले. त्या क्षणी त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं, त्यांच्या मनात त्यांच्या भावना शब्दात मावणाऱ्या होत्या. त्या हृदयस्पर्शी क्षणाचा पुढील भाग आपण लवकरच आध्यात्मिक बघू. भावना सगळ्या अशा स्पष्ट होत मला आहेत. एकच सांगते, लक्ष्मी चंचल असते, फार काय वस्ताव करीत नाही, सदा फिरत असते. त्या पानदाराला बसले होते, तिथून उठवलं मला. इकडे माके माधूम लक्ष्मीचा मंत्र आहे हा. एवढंच आहे का? हा